या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण गुंतवणूक सल्लागार राहुल क्षीरसागर यांच्या काही अत्यंत महत्त्वाच्या नोट्स बघणार आहोत. हो, नक्कीच. आणि यासोबतच जागतिक संघर्ष आणि BSE सेन्सेक्सची ऐतिहासिक आकडेवारी पण आहेच आपल्याकडे. अगदी बरोबर. म्हणजे आपलं उद्दिष्ट खूप स्पष्ट आहे. जेव्हा जागतिक पातळीवर युद्ध किंवा मोठे संघर्ष होतात तेव्हा शेअर बाजार नक्की कसा वागतो हे समजून घेणं. राईट. म्हणजे युद्धामुळे फक्त आर्थिक नुकसान होतं की त्यातून गुंतवणुकीची एखादी मोठी संधी लपलेली असते, हेच आज आपण शोधणार आहोत. तर सुरुवात करूया बाजाराच्या त्या पहिल्या धक्क्यापासून. जेव्हा संकटाची बातमी येते तेव्हा बाजारात एवढी मोठी पडझड का होते? कारण जागतिक संकटे आणि शेअर बाजार यांचा संबंध खूप जुना आहे. बातमी आल्यावर बाजाराची पहिली प्रतिक्रिया ही खूप तीव्र असते. स्रोतांमध्ये दिलेले आकडे पाहिले की लक्षात येतं. हे म्हणजे एखाद्या गरम तव्याला हात लागल्यावर आपण जसा पटकन हात मागे घेतो ना, अगदी तसंच आहे. एक्झॅक्टली. संकटाच्या वेळी बाजाराची पहिली प्रतिक्रिया ही सगळं काही विकून पळून जाण्याची असते. आणि इतिहास हेच सांगतो. आता 1990चं पहिलं आखाती युद्ध घ्या. सेन्सेक्स तब्बल 16% कोसळला होता. बापरे. आणि त्यानंतर 2001च्या 9/11 हल्ल्यांमध्ये पण 15.5% घसरण झाली होती. हो. आणि अगदी अलीकडे फेब्रुवारी 2024 पासून जो मध्य पूर्व किंवा इराण-इस्रायल संघर्ष सुरू आहे त्यातही बाजार 12.5% खाली आलाय. राईट. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. ही सुरुवातीची पडझड केवळ लोकांची भावनात्मक भीती असते की त्यामागे काही भक्कम कारण असतात? हां, भावनेपेक्षा ना इथे बाजाराची अंतर्गत रचना जास्त कारणीभूत असते. म्हणजे कसं? जेव्हा संकटाची बातमी धडकते तेव्हा अल्गोरिथमिक ट्रेडिंग आणि मार्जिन कॉल्समुळे आपोआप विक्री सुरू होते. अच्छा. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना बाजारातील ती अनिश्चितता अजिबात चालत नाही. त्यामुळे ते आपला पैसा शेअर्समधून काढतात. आणि मग तो पैसा सोन्यासारख्या किंवा सरकारी बॉन्डसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये वळवतात. अगदी बरोबर. त्यामुळे ही घसरण जितकी भावनिक वाटते ना, त्याहून अधिक ती एक सिस्टमिक रिस्क मॅनेजमेंट असते. पण मग इथेच एक मोठा विरोधाभास दिसतोय मला. कोणता? जर बाजाराला अनिश्चितता इतकी नकोशी असते तर युद्ध सुरू असतानाच बाजार पुन्हा वर का जायला लागतो? हां, कारण सुरुवातीच्या भीतीनंतर आपण जर पुढच्या 2 वर्षांची आकडेवारी बघितली तर चित्र एकदम वेगळं दिसतं. हो. राहुल क्षीरसागर यांच्या नोट्समधील एक आकडा सांगतो की 1990च्या त्या घसरणीनंतर पुढील 2 वर्षात बाजारात तब्बल 195% वाढ झाली. हो. पण थांब, इथे मला थोडी शंका आहे. या 195% वाढीचं पूर्ण श्रेय आपण फक्त युद्धानंतरच्या रिकव्हरीला देऊ शकत नाही. राईट. कारण 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेची दारं खुली केली होती. हा एक खूप मोठा घटक आहे. हा आक्षेप अगदी रास्त आहे. 1991ची आर्थिक सुधारणा हा एक अपवाद होता ज्याने तो आकडा खूप फुगवला. पण आपण इतर उदाहरणे पाहूया. हो, ते जास्त योग्य ठरेल. मार्च 2003च्या इराक युद्धात सुरुवातीला 4.3% पडझड झाली. पण त्यानंतर सेन्सेक्सने 122.5% परतावा दिला. क्या बात आहे. कारगिल युद्धातही 29.4% वाढ झाली. आणि 2022च्या रशिया युक्रेन युद्धानंतरही बाजारात 45.2% वाढ दिसून आली. हे खूपच रंजक आहे. म्हणजे यामागचं कारण काय असावं? यामागचं मुख्य कारण म्हणजे बाजार नेहमी भविष्याचा वेध घेतो. संकटाच्या सुरुवातीला बाजार सगळ्यात वाईट काय होईल याचा विचार करून खाली येतो आणि शेअर्सचे भाव कोसळतात. पण एकदा का युद्धाची तीव्रता आणि त्याचे परिणाम स्पष्ट झाले की ती अनिश्चितता संपते. मूळ आर्थिक चक्र पुन्हा रुळावर येतं. म्हणजे बाजाराला वाईट बातम्यांची भीती नसते तर अज्ञात गोष्टींची भीती असते. एक्झॅक्टली. एकदा का नुकसान किती होणार याचा अंदाज आला की संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा स्वस्तात शेअर्स खरेदी करायला सुरुवात करतात. आणि म्हणूनच मूळ स्रोतातील संदेश सांगतो की संकट येतं, बाजार घाबरतो, पण दीर्घकालीन गुंतवणूकदार जिंकतो. खरा गुंतवणूकदार पॅनिकमध्ये न विकता संधी शोधतो. हो. स्मार्ट पैसा पडझडीत विकत नाही, तो व्हॅल्युएशन स्वस्थ होण्याची वाट पाहत असतो. थोडक्यात सांगायचं तर जागतिक संघर्षामुळे शेअर बाजारात तात्पुरती आणि मोठी घसरण नक्कीच होते. पण ऐतिहासिक आकडेवारी सांगते की ही घसरण दीर्घकालीन गुंतवणुकीची एक उत्तम संधी ठरू शकते. अगदी खरंय. पण शेवटी एक विचार नक्कीच अस्वस्थ करतो. कोणता विचार? जर प्रत्येक मोठ्या जागतिक संकटानंतर बाजार सावरतो आणि मोठी उसळी घेतो, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलं आहे. हो. तरीही नवीन संकट आल्यावर मानवी मन स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याऐवजी घाबरून आपले नुकसान करून घेण्याकडेच का झुकतं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. सिस्टम्स आणि अल्गोरिथम्स जरी ठराविक पद्धतीने काम करत असले तरी मानवी मानसशास्त्र आणि पैशांचा हा गुंतागुंतीचा खेळ नक्कीच विचार करायला लावणारा आहे.